सिडकोच्या घराच्या किमती कमी व्हाव्यात म्हणून तुम्ही आंदोलन केलेलं होतं. अखेर सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय झालेला आहे. काय निर्णय आहे माहिती द्या. खरं तर सिडकोच्या घरांच्या किमती जे घरं गोरगरिबांसाठी आहेत त्याच्या किमती कमी व्हाव्या यासाठी सातत्याने मी प्रयत्नशील होतो. या विषयामध्ये अनेक प्लॅटफॉर्मवरती चर्चा करणं, त्यात बैठकांचं आयोजन करणं हा प्रयत्न आम्ही केला होता आणि आता या विषयाला यश येताना दिसतंय. सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आता विधान परिषदेमध्ये या निर्णयाची घोषणा केली आणि गोरगरीब जनतेला दिलासा देण्यासाठीचा हा निर्णय आहे. या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे. या तमाम सगळ्या नागरिकांना, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या निर्णयाचा खूप आनंद झालेला आहे. कारण या विषयामध्ये आम्ही सातत्याने संघर्ष करत होतो. 67,000 घरांचा हा प्रश्न होता की ज्यामध्ये एका घरात 3 जरी मंडळी आपण पकडली तरी साधारणतः 1.5-2 लाख नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा हा निर्णय आहे. आणि त्यामुळे या घरांच्या किमती ज्या सिडको अधिकाऱ्यांच्या चुकीच्या सगळ्या कामकाजामुळे फुगवल्या गेल्या होत्या त्या विषयामध्ये आता सकारात्मक निर्णय झालेला आहे आणि या किमती कमी करण्यासाठीचा निर्णय झाला आहे. 10% या किमती कमी केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता 8 प्रोजेक्ट सिडकोचे सध्या सुरू आहेत. अजून येणाऱ्या काळात प्रोजेक्ट येत आहेत. 67,000 घरांसाठी हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे आणि त्यामुळे मी या महायुती सरकारचे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांचे, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे, सन्माननीय अजितदादांचे मनापासून आभार व्यक्त करतो की जनसामान्यांना दिलासा देणारा हा उत्कृष्ट निर्णय आपण घेतलेला आहे. तुम्ही या मागणीसाठी आंदोलन देखील केलेलं होतं. आता दुसरी एक तुमची मागणी आहे की काही निकृष्ट दर्जाची घरं बांधलेली आहेत, तर त्याच्यावरती देखील कारवाईची मागणी कायम राहील. ज्या ज्या विषयांवरती नागरिकांना त्रास आहे, मग ते सिडको प्रशासन असेल किंवा अन्य प्रशासनातले अधिकारी असतील, ज्या माध्यमातून हा त्रास राहणार आहे त्याच्यामध्ये त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला करावाच लागणार आहे. तो आम्ही करत राहू. सिडकोच्या घरांचा निकृष्ट दर्जा हा विषय आहेच आणि त्यामुळे यामध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी जो काही पाठपुरावा करायचा आहे तो आम्ही करू. सध्या तर हा जो घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय झालेला आहे त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना आनंद आहे, मला आनंद आहे. त्यामुळे सध्या आम्ही आनंद त्या विषयाचा व्यक्त करतो.